टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या, नाहीतर आपल्याला एक ओव्हर आपली कमी केली जाईल. वारणा कोडोली. हॅलो, चेक चेक. हॅलो, उपस्थित सर्व संघांचे श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असणारे माननीय श्री डॉक्टर आतुरबाबा भोसले मित्रपरिवार आयोजित श्रीनाथ चषक हिंदू नाथपंथी डोगरी गोसावी समाज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा गोसावी समाजाची या ठिकाणी आपण पाहतोय कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघांचे 12th मॅच या ठिकाणी पाठवून द्या. 12वे खेळाडू कोळे संघांचे आलेले आहेत. कोडोली संघ आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. आलाय ठीक आहे. चला सामन्याला सुरुवात करा. 5 षटकांचा सामना असणार आहे. 4 गोलंदाज आपल्याला ठिकाणी वापरायचे आहेत. 2 षटके पॉवर प्लेचे असतील. या ठिकाणी पहिल्या सामन्याला सुरुवात होते. वारणा कोडोली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या सामन्यासाठी अनिल इंगवले पंच म्हणून काम पाहतायत. त्यांच्या जोडीला प्रकाश चौगुले कराड शहरातील 2 नामवंत खेळाडू या ठिकाणी पंच म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. कोळे टीम आपले कॅप्टन पाठवा. कोळे टीम आपले सलामी देऊन बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचे.
आयोजकांच्या वतीने या सर्व सूचना आपल्याला देण्यात येत आहेत. यावेळी मात्र शपलिंग खेळायला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत विजय यांना. पहिले 2 चेंडू कुठेतरी ऑफ टर्मच्या बरेचसे बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर होताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र तिसरा चेंडू सफल झाला. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळून काढला 2 धावांसाठी. या स्पर्धेमध्ये मात्र भव्य दिव्य अशी बक्षिसं पाहायला मिळतात. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 41,000 रुपये. द्वितीय क्रमांक 21,000. यावेळी पुन्हा एकदा शपलून खेळायला फटका मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षणाचा पाठलाग करतायत. बॉल मात्र त्या ठिकाणी सीमारेषा पार जातोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय विजय यांच्या बॅटमध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या चौकाराला या इनिंग मधील मॅच मधील पहिला चौकार येतोय मॅन फ्रॉम कोळे विजय यांच्या बॅट मधून. पहिले 2 चेंडू त्या ठिकाणी गोलंदाज हवे होता. त्यानंतर मात्र फलंदाजाकडून आक्रमण होताना पाहायला मिळाले. यावेळी इनसाइड आउटचा सुरेख फटका. केएल राहुलच्या आठवण करून देणारा हा स्ट्रोक ऑन साइड मिड विकेटच्या दिशेला सीमारेषा पार चौकार. हॅलो. इनसाइड आउटचा सुरेख फटका पाहिला आपण विजय यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार येतात विजयच्या बॅट मधून. 2 चौकारानंतर धाव फरक जाते 11 धाव संख्येवर. यावेळी आणखीन एक सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सुरेख झाले. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच विजय त्या ठिकाणी राहुल याच्यावर नाराज झालाय कारण त्या ठिकाणी 2 धावा घ्यायच्या होत्या विजयाला. परंतु राहुलचं रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं खराब बघायला मिळालं. 1च धाव मिळते. 1 धावाने धाव संख्या जाते 12 धाव संख्या धाव फलकावर. 2 चौकार आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत विजय यांच्या बॅट मधून. स्ट्रायकिंग एंडला आता येतोय राहुल शेळके फ्रॉम कोळे. फुल टॉस बॉल त्याच्यावर प्रहार ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण देखील सुरेख होतोय. 1 धाव मिळते. एकेरी धावेसोबत मात्र पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 13 धावा. बंद झालं. हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 13. कुठल्याही प्रकारचा गडी या ठिकाणी गमावलेला नाहीये कोळे संघाने. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर अक्षय चव्हाण. पहिल्याच बॉलवर तुटून पडलाय. यावेळी मात्र बॉलरच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. बिग हिट षटकार.
पहिला गडी बाद झाल्यानंतर मात्र क्रमांक 3 वर नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय अनिल शिंदे. अक्षय चव्हाणने जसं टिक फॉर टॅट म्हणतात ना, जशाच तसं प्रत्युत्तर दिले. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी विजय शिंदेची विकेट घेण्यामुळे तो गडी यशस्वी होतो. पहिला गडी कारत झालाय कोळी संघाचा. शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावर पुलचा फटका. या ठिकाणी बॉल स्क्वेअर लेगला, वन बाउन्स सीमारेषा पार. अनिलच्या बॅट मधून आल्या आल्या खणखणीत चौकार. संख्येवर दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय चव्हाणाच्या माध्यमातून. अनिल ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र सुंदर फटका आहे कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून फंबल झालंय, परंतु कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळत नाही. एकेरी स्वरूपात धाव प्राप्त केली जाते अनिलच्या माध्यमातून. 25 धावसंख्या धाव फलकावर दुसरं षटक सुरू असताना पॉवर प्लेचे दुसरं षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय तो म्हणजेच राहुल शेळके, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आतापर्यंत आलाय. यावेळी सुंदर फटका आहे, फटका फसलाय, त्या ठिकाणी झेल टिपलाय. राहुल देखील तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कोळेगावचा असणारा खेळाडू मैदानात दाखल होतो. 2 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु त्या 12 धावा येत असताना 2 गडी देखील गारद झालेत कोळी संघाचे. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय अनिल शिंदे. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुनील माळी, जर्सी नंबर 7 नंबर जर्सी म्हणले की आपल्याला महेंद्रसिंग धोनी यांची आठवण येते. भारतीय क्रिकेटचा एक सर्वोत्तम कर्णधार. पहिल्याच बॉलवर हवाई हल्ला, हवाई सफर. बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. एक मोठा गडी गारद होतोय, एक मोठा मासा गळायला लागलाय. अनिल शिंदे या ठिकाणी मात्र षटकारानंतर मोठा फटकण्याच्या प्रयत्नामध्ये बादून माघारी परततोय. मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. 2 गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की अनिल शिंदे संघाची जबाबदारी पार पाडेल, परंतु एका षटकारानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटकण्याच्या प्रयत्नांमध्ये त्या ठिकाणी तो त्याच ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात बाजून माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला सागर. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय.
एसटी रक्षक चेंडूच्या खाली आलाय, आणखीन एक गडी बाद होतोय कोळी संघाचा. संभाजी हा बॅटर मैदानात दाखल झालाय क्रमांक 6 वर. आतापर्यंत 4 गडी बाद झाले ते कोळी संघाचे. प्रथम फलंदाजी करत असताना हॅट्रिकची संधी होती, यावेळी मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी बॅटला मिडल करता येत नाहीये. आणखीन एक बॉल त्यावेळी निर्धाव पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सुनील माळी यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक झालेलं आपण पाहिले. संभाजी माळी विरुद्ध सुनील माळी. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केलं जातंय, पंचांकडे अपील, परंतु पंचांनी नकार कळवलाय. अतिशय दोन्ही पंच जे आहेत ते अतिशय पक्ष भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच अतिशय चांगले खेळाडू देखील आहेत आणि लिंगवले प्रकाश चौगुले याच मैदानावरती मात्र त्यांचा खेळ आपण कित्येक वेळा पाहिलाय. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. अमर चेंडू खाली आलाय, अमर कडून चूक होते, बॉल मात्र सीमारेषा पार जातो. एक टप्पा घेत 1 बाउन्स चौकार. फटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 4 गडी बाद 35 धावा. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपलं मनोरंजन केलं जातंय लाला डीजे लाला यांच्या माध्यमातून. क्रमांक 5 चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय अभिषेक. आतापर्यंत जर विचार केला तर रोहित चव्हाण, अक्षय चव्हाण, सुनील माळी आणि अभिषेक हे 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. कोणत्याही गोलंदाजाला दुसरं षटक हाताळण्याची संधी या ठिकाणी दिलेली नाहीये वारणा कोळी संघाकडून. दुसरीकडे जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना कोळी संघाचे 4 गडी बाद झालेत, ज्यामध्ये विजय शिंदे, राहुल शेळके यांनी चांगली सलामी भागीदारी केली. त्यांच्यानंतर अनिल शिंदेने देखील एक चांगला शॉट कॉम्बिनेटर पाहायला मिळाला. सागर शेळके मात्र पहिल्याच बॉलवर बाद झाला. रशिकांत शिंदे आणि संभाजी माळी ही जोडी मैदानात दाखल होते. दरम्यानच्या काळामध्ये पंच मात्र आपले दोन्ही हात समांतर करून मैदानामध्ये आव्हान छोटीशी घोषणा करतायत. वाईट स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी हाताळला जातो गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. 36 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत कोळी संघाच्या माध्यमातून. चौथ्या षटकातील पहिला बॉल, यावेळी मात्र बॉलरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता, तितकंच टायमिंग करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा फंबल झाले आणि एका धावेचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल. मोठे फटके सुरुवातीला 2 षटकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सुनील माळी आणि अभिषेक चव्हाण यांनी कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. सुनील माळी यांनी 2 गडी त्या ठिकाणी बाद केले. यावेळी शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल मिड विकेटच्या दिशेला गेलेला, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. चुकीला माफी नक्कीच नसणार आहे.
एक धाव त्या ठिकाणी मिळेल. शॉर्टपिच बॉल त्याच्यावर प्रहार केलेला पुलचा फटका होता, परंतु पुल त्या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला नाही. फटका फसलेला, झेल देखील सुटलाय. जीवनदान दिलं जाते फलंदाज रशिकांत शिंदे याला. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा. यावेळी दिशा आणि दशा दोन्ही खराब होताना पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी वेल लेफ्ट. पंच आणि लिंगवलेकडे मात्र फलंदाजाने नक्कीच आशेच्या नजरेने पाहिलं होतं. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू कुठेतरी बाहेर रीच झालाय की काय, परंतु त्या ठिकाणी क्रीजचा चांगला वापर केला गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळालाय. यावेळी सुंदर फटका मिड ऑफला खेळून काढला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण केली जाते. फेकी तितकीशी चांगली नव्हती, परंतु कुठल्याही प्रकारची अतिरिक्त स्वरूपात धाव ठिकाणी मिळत नाहीये. आणखीन एक धाव स्कोर काढून पाहायला मिळाली. 41 धावा धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतो कोळी संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना. वारणा कोडोली विरुद्ध कोळे, सातारा जिल्ह्यातील एक संघ, दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एक संघ. दोन बलाढ्य संघांमध्ये सध्या लढत होताना आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा इनसाइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज घेऊन बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. शहरातील ज्येष्ठ खेळाडू 40+ संदीप पाटील उर्फ डिंगू पाटील यांचं आगमन होतं. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आणखीन एक बॉल ऑन साइड दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षण चांगलं झाले. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. विकेट आहे का पंच? कशी विकेट आहे? रनआउट, हिट विकेट आहे. हिट विकेट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. फलंदाज संभाजी माळी. या डॉट बॉल सोबत मात्र 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 45 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 11.25च्या सरासरीने 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय सुनील माळी, ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं. त्याला मात्र पुन्हा एकदा सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. वारणा कोडवी संघाच्या माध्यमातून पहिलाच बॉलर बराचसा बाहेर होता वाईट स्वरूपाचा. यावेळी मात्र सुंदर षटक पाहायला मिळाला. गतीमध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळालं. यावेळी कमी वेगाने चेंडू हाताळला गेला गोलंदाज सुनील माळीच्या माध्यमातून. संभाजीच्या बॅटमधून एक फटका ऑन साइडच्या दिशेला त्याला पाहायला मिळाला. फटका नक्कीच गॅप मध्ये होता. क्षेत्ररक्षण चांगलं झाले. फिल्डिंग मध्ये देखील पार्टनरशिप पाहायला मिळाली दोन संघ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 33 नंबरचा युवराज आणि त्याच्या जोडीला होता तो म्हणजेच 45 नंबरचा अभि. आणखीन एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी ज्या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज सुनील माळीच्या माध्यमातून.
सुनील माळीचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये धावा जास्त होत्या त्या ठिकाणी सुनील माळी तिसऱ्या षटकामध्ये आला आणि त्याने मात्र फलंदाजांना एकामागोमाग एक बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. यावेळी सुद्धा एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धावसंख्या धावफलकावर. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा चेंडू असणार आहे. पहिल्या इनिंग मधील 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 50 गाठणार का कोळी संघ? यावेळी मात्र पंचांकडे अपील केले जाते. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर रन्स पाहायला मिळतात. त्या 49 धावा जिंकण्यासाठी वारणा कोडोली संघाला
अभिजित वैयक्तिक एका धावसंख्येवर बादून तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अमर. अमर माळी एक तगडा फलंदाज मैदानामध्ये दाखल होते क्रमांक 3 वर. क्रमांक 3 वर जर विचार केला तर प्रत्येक संघामध्ये क्रमांक 3 हा एक बहुमूल्य क्रमांक मानला जातो. आपल्या संघातील प्रमुख फलंदाज त्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्या ठिकाणी संघाच्या माध्यमातून पाठवला जातो. इंडिया टीमचा विचार केला तर विराट कोहली सारखा खेळाडू खेळतो. ऑस्ट्रेलिया टीमचा विचार केला तर याआधी रिकी पॉन्टिंगने कित्येक वेळा क्रमांक 3 वर चांगलं क्रिकेट खेळलंय. कित्येक फलंदाज असे असतील ज्यांनी क्रमांक 3 वर चांगली फलंदाजी केली. यावेळी मात्र अमरला आपण पाहतोय क्रमांक 3 वर. स्ट्रायकिंग एंडला आता आलाय आकाश. धाव फलकावर धावा आहेत त्या 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चार चेंडू समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर एका गाडीच्या मोबदल्यात. यावेळी मात्र स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. बॉल जातोय ऑन साइड दिशेला. बिग हिट षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅटची कडा इष्टरक्षाकडून चूक होते. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बचावला जातोय. बॉल मात्र सीमारेषा पार. हॅलो चेक चेक. हॅलो एक मिनिट थोडस. हॅलो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन्स. एक गडी बाद 13. 50 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल वारणा कोहली संघाच्या माध्यमातून. कोहली संघ जास्त वेळ घेऊ नका. त्यांचं आपल्या देखील विनंती आहे जास्त वेळ लावू देऊ नका मॅचला. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आत्ताची पहिला सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. तेरा रन्स धाव फलकावर पाहायला मिळत आहेत एक षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचा दुसरा षटक या ठिकाणी सुरू होतो. गोलंदाजी मार्कवर बॉलर आपण पाहतोय
सुरेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला अमर, एक हार्ड हिटर बॅटर आहे अमर वारणा कोडोली संघाचा. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने टाकला गेला सुरेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेमध्ये कराड टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे आपण खेळताना पाहणार आहोत. अनिल इंगवले, सजन इंगवले, त्याचबरोबर शहाजी शेळके, विजय शेळके यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. यावेळी इनसाइड आउटचा फटका, झेल मात्र त्या ठिकाणी अप्रतिम पकडला गेलाय. क्लासिकल कॅच, अप्रतिम झेल, आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल पकडला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे सुनील. यावेळी आल्या सुनीलच्या बॅट मधून टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, बॉल सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतो 19. सुनीलच्या बॅट मधून एक षटकार पाहिला. यावेळी मात्र कट करायचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये, बॉल मात्र मिडल करता येत नाही. निर्धाव चेंडू मैदानामध्ये येतोय. सिंगल स्वरूपात धावड्याने प्राप्त केली जाते सुनीलच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या धावसंख्येवर. आणखीन एक सिंगल धावेसोबत त्या ठिकाणी मात्र 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळत आहेत. त्या 21 धावा जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये अजूनही 29 धावांची गरज. एकवीस 2 ओव्हर 21 जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये 29 ची गरज. युवराज गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल.
त्या ठिकाणी फलंदाज अंगावर चेंडू आदळतोय, निर्धाव चेंडू मैदानामध्ये होतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा ताकद त्या ठिकाणी कमी पाहायला मिळाली. झेल घेण्याची चांगली संधी त्या ठिकाणी होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले. झेल होऊ शकत नाही. 2 धावा याही चेंडूवर मिळतील. फलंदाज आकाश याला 25 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अजूनही 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वारणा कोडोली संघाला. वारणा कोडोली संघ एक तगडा संघ म्हणून नेहमीच ओळखला जातो. चांगले बॅटर त्यांच्या टीम मध्ये आहेत. दुसरीकडे मात्र त्यांना बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी कोळी संघांच्या गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. सामना जाऊन पोहोचलाय 25 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही 15 बॉल आणि 25 ची गरज. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गती थोडीशी जास्त होती. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातावर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी गोलंदाज युवराज याचा या ठिकाणी कराड शहरातील उदयोन्मुख खेळाडू जमीर शेख यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाची दांडी 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 गुल. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय किशोर. जिंकण्यासाठी 14 बॉल 25 ची गरज. अतिशय रोमहर्षक सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. वारणा कोडोली विरुद्ध कोळे. सातारा जिल्ह्यातील कोळेगावचा संघ, दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोलीचा संघ आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 25 ची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल 13 बॉल 25 धावांची गरज. निर्णायक बॉल. यावेळी शपलून खेळायला फटकावांसाठी दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. एका धावेचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 27 धावा. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 23 धावांची गरज.
12 बॉल 23 ची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विजय शिंदे. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या, त्याला मात्र पुन्हा एकदा सांघिक चौथ्या षटकामध्ये आमंत्रित केलं जातं संघाच्या माध्यमातून. 12 बॉल 23 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज सुनील. यावेळी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर गती घेत जातो चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धाव बॉल. 11 बॉल 23 ची गरज. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये. एक मोठा उलटफेर करू शकतील या ठिकाणी कोळेचे खेळाडू. दुसरीकडे 500 कोडोली वारणा हा संघ मात्र नक्कीच बलाढ्य संघ म्हणून पाहिला जातो. यावेळी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मिडल गलीला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय, परंतु फलंदाजाला थांबवलं गेले. एकूण स्वरूपात धाव प्राप्त केली जाते. 28 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी 10 बॉल 22 धावांची गरज. दहा बॉल 22 ची गरज. विजय गोलंदाजी मार्कवर. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पार. चौकार. धावा या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. फलंदाज किशोर माळेच्या बॅट मधून 4 धावांनी धावसंख्या 32. 18 धावांची गरज. यावेळी आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय किशोर यांच्या विरोधात विजय शिंदे यांच्या माध्यमातून. सामना येऊन पोहोचला. 8 बॉल 18. आणखीन एक वेगवान बॉल यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. सामना पोहोचतोय 7 बॉल 18 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी त्या ठिकाणी वारणा कोडोली संघ मात्र त्या ठिकाणी चिंतेमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये सामना वारणा कोडोली संघाकडे होता, परंतु यावेळी 18 धावांची गरज आहे सर. 32 झालाय. 50 रन्स करायचे आहेत. 7 बॉल 18 ची गरज आहे. थांबवलं जातोय फलंदाज सुनीलच्या माध्यमातून. स्वतःकडे स्ट्राईक, स्वतःकडे विश्वास ठेवला जातोय. डॉट बॉल सोबत या ठिकाणी षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. जिंकण्यासाठी 6 बॉल 18 धावांची गरज. 6 बॉल 18. सहा बॉल 18 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी वारणा कोडोली संघाला. दुसरीकडे मात्र या धावा डिपेंड कराव्या लागतील कोळे संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना मात्र त्या ठिकाणी अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल 18 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय संभाजी. ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, त्याच प्रकारे या ठिकाणी या संभाजी देखील आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागणार आहे. सामना जिंकावा लागणार आहे. 6 बॉल 18 धावा. दुसरीकडे सुनील आपल्या संघाला विजयी करण्यासाठी मात्र स्वतःवर विश्वास ठेवून मैदानामध्ये दाखल झालाय. कोण जिंकणार पहिला सामना, कोळे की कोडोली?
पहिला बॉल संभाजींचा 6 बॉल 18 धावांची गरज. पहिलाच बॉल मिड विकेटला उडवलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. गरज असताना पहिल्या चेंडूवर बिग हिट केला जातोय सुनीलच्या बॅट मधून. ज्या सुनीलची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळत होती की हा खेळाडू जर मैदानावर तग धरून बसला तर सामना संपू शकतो. या मैदानावरती सुनीलला देखील खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. कित्येक वेळा या मैदानावरती सुनीलला आपण प्रॅक्टिस करताना पाहिलेला आहे. अगदी घरच्या मैदानासारखा तो या मैदानावर खेळू शकतो. आणखीन एक बॉल उडवलाय. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट. षटकार. ज्या सुनीलला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे, कित्येक वेळा या मैदानावरती आपण त्याला खेळताना पाहिलेला आहे. अगदी कराडकरांना माहित असणार त्यांच्या परिचयाचा सुनील उर्फ फॅन्ड्री. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकतोय. 6 बॉल 18 ची गरज असताना 12 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 4 बॉल 6 धावांची गरज. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत विजय निश्चित केला जात नाही. अजूनही जर इथून पुढचे काही निर्धाव चेंडू मात्र टाकले तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं कोळी संघाच्या माध्यमातून. 4 बॉल 6 धावांची गरज. यावेळी मात्र क्षेपण खेळायचा प्रयत्न अगदी डाव्या एष्टीच्या वरून जातो बॉल. त्या ठिकाणी मात्र आणखीन एक डॉट बॉल येतोय. सामन्यामध्ये रंगत पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळाले. 3 बॉल 6 धावांची गरज. यावेळी मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा तितकंसं टायमिंग नव्हतं. एकच धाव कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाही. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल 6 रन्सची गरज. आजच्या दिवसातील पहिला सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 6 रन्सची गरज. सुनील याला मात्र संघासाठी चांगली खेळी करावी लागेल. दुसरीकडे संभाजी 2 षटकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतायत. लगोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकतायत. यावेळी पुन्हा एकदा फटका. आणखीन एकदा फायनल दिशेला एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. सामना येऊन पोहोचला. 1 बॉल 4 रन्सची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का समजला जातो यासाठीच. 6 बॉल 18 ची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. त्यानंतर असं वाटलं की हा सामना 500 वारणा कोळी संघाकडे झुकला की काय. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले आणि आता सामना येतोय. 1 बॉल 4 रन्स. एक बॉल 4 धावा. यावेळी मात्र इनसाइड आउट दिशेला फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेला बॉल सीमा रेषा पार. चौकार.